वहिनी तू घे ना चहा. नाही अरे मला जरा त्रास होतोय. नको. पाणी घेऊ का? नाही ना. सावली 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 दादा काय झालं? सावली कुठे? अरे सावली वहिनी आय थिंक तिने तुला चहा दिला आणि मग ती बाहेर गेली. हां चहा दिला मला तिने. मी फोनवर होतो, काय बोलली मला कळलं नाही. नाही ते सगळं ठीक आहे सारंग, पण सकाळी सकाळी का शोधतोयस तिला? तिच्याशिवाय अजिबात करमत नाही वाटतं. वहिनी आज गुरुपौर्णिमा आहे ना, तिला थँक्यू म्हणायचं होतं. नाही प्रत्येक बायको गुरु असतेच आणि सावली वहिनी आपली सगळ्यांची गुरु आहे बर. त्यामुळे तिला थँक्स म्हणणं एकदम करेक्ट आहे. गुड. हां आपण आयुष्यात सगळ्यांकडूनच शिकत असतो आणि सावली माझ्या आयुष्यात आल्यापासून तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो, तर थँक्यू म्हणायला हवं ना. तू ताराकडून काही शिकलायस की नाही? शिकलोय ना, खूप काही शिकलोय. मग थँक्यू म्हण तिला. हो अगदी बरोबर आहे तुझं सारंग. नाही पण आता तू काय करणार आहेस? आता सावली दिसलीच नाही तर तू ऑफिसला पण जाणार नाही का? हे तू काहीतरी प्लॅन केलायस का तिच्यासाठी? सांग ना आम्हाला पण सांग ना प्लीज. ए दादा सांग ना. काय काय प्लॅन आहे? सांग. अरे आम्ही पण मदत करतो. सांग ना. माई का आलीयस? आज गुरुपौर्णिमा आहे ना, तुमचे आशीर्वाद घ्यायला आले मी. तारा मॅडम नाही आल्यात, मी एकटी आले. मग तू तरी कशासाठी आलीयस? का आलीयस? मला गुरुदक्षिणा द्यायला? सावली अगं आजवर एवढी गुरुदक्षिणा देत आली आहेस, तुझं मन नाही भरलं? सावली माझ्या आयुष्यातला आजवरचा सगळ्यात मोठा विश्वासघात तू केलायस माझ्यासोबत. तू काय मिळालं का तुला? काय मिळालं आम्हा मायलेकींची ताटातूट करून? हां माझ्या ताराला घरातनं पळवून नेलंस, माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न माझ्याशिवाय लावलंस. का केलंस असं? का केलंस सावली? का मला हा एकटेपणा असा दिलास तू? आजवर मी किती केलंय ग तुझ्यासाठी? तुला लहानाचं मोठं केलंय, तुझ्या कुटुंबाचा सांभाळ केला, तुझा तो आजारी भाऊ अप्पू कोणामुळे जिवंत आहे ग तू? या भैरवी वजेमुळे जिवंत आहे तू. आणि इतकं सगळं केल्यानंतरही त्याचे असे पांग पेटलेस तू सावली. जा जा इथून. माई
तुम्हाला हे वाटतंय ना की मी तुमच्या विरोधात आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. मी जे काही केलं ना ते फक्त चांगल्यासाठी केलं. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या अप्पूसाठी किती काही केलं. तुम्ही मला आजपर्यंत जे काही शिकवलंत ना त्याची जाणीव मला आहे आणि कायम राहील. बस बस, मला राग येतो तुझ्या या चांगुलपणाचा, राग. पण तुझ्यावर का हात उगारतीये मी? काय हक्क आहे माझा? काय हक्क आहे सांग ना तूच. आजवर मी तुझ्यासोबत इतकं वाईट वागत आले, अगदी तुला ज्या दिवशी पाहिलं ना पहिल्यांदा गाताना, त्या दिवसापासून. तुला गाताना पाहिलं होतं ना सावली, तेव्हा असा त्रास झाला होता मला. कारण मला माझ्या ताराला या जगातली सर्वश्रेष्ठ गायिका बनवायचं होतं. तिच्या सुरांच्या पुढे मला अजून कुणाचेच सूर मान्य नव्हते, म्हणून तुला मी माझ्या घरी आणलं होतं. आज सांगूनच टाकते तुला, ते तुला संगीत शिकवणं वगैरे ना सगळं थोतांड होतं, थोतांड. मला तुला माझ्या ताराच्या पुढे जाऊ द्यायचं नव्हतं, म्हणून तुझ्याशी वाईट वागले. पण तू समोर आलीस ना की मला माझ्या कोतेपणाची लाज वाटते. असं वाटतं की हा जो हे एकटेपणा माझ्या वाट्याला आलाय ना, तो कदाचित त्याची शिक्षा आहे. काय तेच माझ्या दाराशी पुन्हा पुन्हा? जा जा, निघून जा इथून. जगू दे मला एकटीला. जा. माई, आजचा दिवस गुरुने जे जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुम्ही मला काही नाही दिलंय, त्यापेक्षा तुम्ही काय दिलंय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मला माहिती आहे तुम्ही आता जे काही बोललात ना ते फक्त चिडून आणि रागात बोललात. तारा मॅडम या घरातून गेल्यापासून तुम्हाला एकटं वाटतंय ना? मी कायम तुमच्या सोबत असेन, कारण शेवटी तुम्ही माझ्या गुरुचा आहात ना. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. पण शेजारची इट कारे रीती सांग देवा, कारे रीती सांग देवा. माझा हरवला सखा माझ्या भेटीला यावा, माझा हरवला सखा
माझ्या भेटीला यावा माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. युगे 28 झाली तरी वाट मी पाहीन, तरी वाट मी पाहीन. एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन, एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. तुझी ही गुरुदक्षिणा आवडली मला सावली. तुझा खोटेपणा लपणार नाहीये. सारंगवर खूप प्रेम आहे ना तुझा, आणि सारंगचंही तुझ्यावर. मग तू तुझ्या आवाजाचं सत्य किती दिवस लपवून ठेवू शकणार आहेस त्याच्यापासून? सप्तपदी घेताना, दिलेली 7 वचनं निभावताना, गुरुला दिलेलं वचन विसरणार नाहीयेस ना सावली तू? पत्नी धर्म निभावताना शिष्य धर्म विसरणार नाहीस ना सावली? नाही विसरणार ना? ये तू. हे काय? मॉम गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सो स्वीट. मॉम, तुम्ही अशाच माझ्या पाठीशी कायम राहा, माझ्या गुरु म्हणून, माझ्या मेंटर म्हणून. तुम्ही मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्यात मॉम, पण मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीच देऊ शकले नाही. तेवढं काय तर तुमची एक साधी इच्छा आहे की या घरात पाळणा हलावा, पण माझ्या करिअरमुळे मी तुमची ही इच्छा पूर्ण नाही करू शकत. बरोबर बोललीस तू की माझी खूप वर्षापासूनची ही इच्छा आहे, आपल्या घरात पाळणा हलावा, पण त्यासाठी मला कुणाला त्रास नाही द्यायचा. तू हे तुझ्या इच्छेविरुद्ध करावंस असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, मला ते आवडणार नाही. हां, पण भविष्यात तुला स्वतःहून इच्छा झाली आणि तू माझं हे स्वप्न पूर्ण केलंस तर मला खूप आवडेल, कारण तू माझी लाडकी सून आहेस. आणि असं जर का झालं तर मग मी समजेन मला माझी गुरुदक्षिणा मिळाली. थँक्यू. यू वेलकम मॉम. तुझा खोटेपणा लपणार नाहीये. मग तू तुझ्या आवाजाचं सत्य किती दिवस लपवून ठेवू शकणार आहेस त्याच्यापासून? सप्तपदी घेताना, दिलेली 7 वचनं निभावताना, गुरुला दिलेलं वचन विसरणार नाहीयेस ना सावली तू? स्पष्ट विचारतो तुला सावली मी. एका क्षणासाठी मला पण असं वाटलं की तू गातेस. नाही, काहीच चान्सेस नाही. तुम्ही आई होऊ शकत नाही. काय बोलताय तुम्ही?
जग इतकं ॲडव्हान्स झालेत, काही टेक्नॉलॉजीज आल्या आहेत, वेगवेगळी औषधं आली आहेत. काहीतरी होऊ शकेल ना, आधी विचार तर करा. सरळ नाही म्हणताय. पैशांचं टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या मॅडम, अहो पैशाने आई होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं नाही का? पण तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आहे. याआधी तुम्ही 2 वेळा कन्सीव्ह राहिला होतात, पण त्यावेळेला तुम्हाला मूल नको होतं, मग ॲबॉरेशन करावं लागलं. त्यामुळे तुमचं गर्भाशय डॅमेज झालेलं आहे. आपण सगळे उपचार करून बघितलेत, सगळ्या चाचण्या करून बघितल्यात, काहीच होप्स नाही आहेत. आणि तरी सुद्धा तुम्हाला होप्स वाटत असतील ना, तर मी आज स्पष्ट सांगते, तुम्ही आई होऊ शकत नाही. अगं कुठे गेली होतीस तू? किती शोधतोय मी तुला. काय झालं? काय रडतेस तू? सावली, कुणी काय बोललं का? सावली, तू माझ्यापासून काही लपवतेस का? सावली, मी तुला काहीतरी विचारतोय. कोणी काय बोललं का तुला? सांग ना मला. मग काय रडतेस? मी गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मी देवळात गेले होते. तिथे देवाचे आभार मानले म्हणून रडायला आला. अजून किती काळ मी तुमच्यापासून लप्पाछप्पी करू शकणार आहे? रडू नकोस. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. चल माझ्यासोबत वर. सारंग सर, ये ना. काय आहे? चल ना, सांगतो ना. ये. डोळे बंद ठेवा. सांगा ना सारंग सर, काय करता तुम्ही? डोळे का बंद करायला लावलेत? उघड आता. मी तुझ्या आयुष्यात येण्याआधीचे तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी माझ्यासोबत घेऊन आलोय. आणि मी तुला प्रॉमिस करतो सावली, यापुढे तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी जपून ठेवेन. आणि हे प्रॉमिस माझी गुरुदक्षिणा आहे. काय झालं? नाही आवडलं का? प्रत्येक मुलगी जे स्वप्न बघत असते ना, ते स्वप्न तुमच्या रूपाने सत्यात उतरत आहे. मी खूप नशीबवान आहे सारंग सर, कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. मी खूप नशीबवान आहे सावली. मला तुझ्यासारखी बायको मिळाली, मैत्रीण मिळाली आहे, आणि एक गुरु मिळाला. सारंग सर, जसं जसं तुमचं प्रेम वाढत जाईल, तसं तसं मी तुम्हाला फसवते ह्याची जाणीव पण वाढत जाईल.